गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती दैनंदिन आहे। या भागात 4 वर्ष अगोदर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आणि चांगला रस्ता असताना खोदकाम करून हे काम सुरू करण्यात आले। त्यानंतर 4 वर्षापासून कासव गतीने हे काम सुरू आहे। या बाजूला बघू शकतो आपण दृश्यामध्ये कशा प्रकारे कच्चा मार्ग जे आहे ते एक बाजूला कच्चा मार्ग आहे आणि दुसऱ्या बाजूला रस्ता तयार करण्यात येत आहे आणि हा रस्ता पूर्ण झालेला नाही। सिरोंचा तालुक्यापासून अवघ्या 17 किलोमीटर पर्यंत हा गाव आहे, परंतु 17 किलोमीटर पर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला नाही। 4 वर्ष लोटलेले आहे आणि या बाजूला बघू शकतो हा एक मोठा गाव रंगापल्ली गाव आहे आणि नागरिकांना मोठी अडचण किंवा मोठी समस्या होत आहे। हे नागरिक जे दिसत आहेत अनेक समस्यांचा सामना करीत आहेत, कारण की 17 किलोमीटर येण्यासाठी रस्ता चांगला असला तर जवळपास 15 ते 20 मिनिटं लागतात, परंतु सिरोंचा ते रंगापल्ली येण्यासाठी 1 ते 1.5 तास लागत आहे। आपल्या सोबत स्थानिक आहेत, काही लोक आणि सरपंच पण आहेत। मोठी समस्या आहे आणि अनेक वर्षापासून हे काम सुरू आहे, रखडलेले आहे। काय म्हणा हिंदी సార్ 4 సంవత్సరాలతో 4 సంవత్సరాల నుండి ఇప్పుడు బాగా ఇబ్బంది అవుతుంది। దుమ్ము రోడ్ కరెక్ట్ లేదు, బాగా ఇబ్బంది అవుతుంది సార్। టైంకు నీళ్లు కొడతలేదు। ఈ ఊళ్ళో ఉన్న కాడ బాగా ఇబ్బంది అవుతుంది, దుమ్ములు ఎత్తాంది। నీళ్లు కొట్టక దుమ్ము బాగా లేస్తుంది, డంగడంగడ అవుతుంది। లోపల అందరు ఖరాబ్ అవుతాను। ఇళ్ళంతా దుమ్మే ఇళ్ళల్లో। हिंदी आता है आपको? హిందీ నాయ తెలుగు ఎన్ని సంవత్సరాలు చాలు ఉన్నాయి ఈ రోడ్? 5 సంవత్సరాలు 4 సంవత్సరాలు అవుతాయి। అంతసేపు ఏం లేదు, దుమ్ము లేసుడే ఇళ్ళ మీద పాటు ఇక रोडला पण డంగడంగడ అవుతుంది। आपण बघू शकतो इथे भाषेची समस्या आहे, कारण की तेलंगणा राज्याला लागून हा क्षेत्र आहे। मराठी किंवा हिंदी यांना बोलता येत नाही, परंतु गंभीर परिस्थिती आहे आणि आपण एसटी महामंडळाच्या काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत बोलू। हे कर्मचारी आहेत। भैया ये रोड पे आप कहाँ तक सफर करते हैं? बामनी तक। तो कैसा रास्ता है? रास्ता बहुत खराब है हाँ, और रास्ते को बनाने को कम से कम 4 साल लग रहे। हाँ, 4 साल में 20 किलोमीटर का रास्ता नहीं बना। नहीं बना। तो आपको कितना टाइम लगता है सिरोंचा से बामनी जाने? 1 घंटा। हाँ, 20 किलोमीटर को 1 घंटा लगता है। तो पैसेंजर भी काफी तकलीफ झेलते होंगे। हाँ, आपण बघू शकतो आणि आपण काही प्रवाशांसोबत बोलू। आपल्या सोबत अजून काही प्रवासी आहेत, तर त्यांच्या सोबत आपण बोलू। मोठी समस्या इथे आहे, या समस्येबाबत आपण बोलू। ही बस कुठे चालली आणि रस्ता कसा आहे? रस्ता एकदम अतिशय बिकट परिस्थिती आहे रस्त्याची आणि रस्ता इतका खराब असल्यामुळे नाही का या पूर्ण गाडीमध्ये डस्ट बसलेला आपण पाहू शकता। गाडीमध्ये किती डस्ट बसलेला आहे, ठेकेदार पाणी सुद्धा रोडवर मारत नाही, त्यामुळे आपल्या प्रवाशाच्या स्वास्थ्यावर दुष्परिणाम होऊ शकतात। इतकी परिस्थिती वाईट आहे। आणि तुम्ही किती वर्षापासून या रस्त्यावर प्रवास करत आहात? आम्ही जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून अशीच परिस्थिती आहे, काही बदल झालेला नाही आहे। तर याच्या अगोदर तर मोठमोठे खड्डे होते। हो, ते खड्डे पण आता प्लेन आहे, पण पूर्ण डस्ट उडते। हा, रस्ता प्लेन केला पण परिस्थिती तेच आहे आणखी। 4 वर्षापासून हे रस्ता 20 किलोमीटर पर्यंत पण पोहोचलेला नाही। नाही 15 किलोमीटरही नाही झालेला आहे, जास्तीत जास्त 15-16 किलोमीटर अंतर येते शिरोंचा ते रंगापल्ली। आपण बघू शकतो आणि बस मध्ये बघा धुळीचे साम्राज्य आहे। राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे पूर्ण रस्ता जे आहे ते कच्चे आहे, धुळीचे साम्राज्य आहे आणि TV9 ची टीम ग्राउंड झिरो वर आहे आणि आपण बघू शकतो की 15 किलोमीटर प्रवास करून आलेली ही जी बस आहे, बसचे दृश्य बघा कशा प्रकारे धुळीचे साम्राज्य जे आहे ते इथे दिसत आहे। मोठ्या प्रमाणात धूळ इथे आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्ली ते सिरोंचा 100 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग जे आहे ते पूर्ण करण्यात यावा अशी मागणी जवळपास 140 गावांची आहे, परंतु राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे। संबंधित कंत्राटदार जे आहे ते कासव गतीने काम सुरू आहे यांच्या आणि 4 वर्षात एक 20 किलोमीटरचा रस्ता पूर्ण न झाला तर 100 किलोमीटरचा हा राष्ट्रीय महामार्ग 100 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण करण्यासाठी अजून किती वर्ष लागणार असा सवाल आम जनतेला पडलेला आहे।
ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.